हॅलो फ्रेंड्स, मग काय मजेत आहात ना सगळे. आपण आज पारंपरिक मलिदा आणि आंब्याचा रस करणार आहोत. त्यासाठी 4 चपाती बिन तेलाच्या करून घेतलेल्या आहेत. त्या मिक्सरमध्ये घालून एकदा फिरवून घ्यायच्या आहेत. आता मिक्सरमध्ये घालून थोडं बारीक करून घेतलेलं आहे. आपण इथं अर्धा कप गूळ घातलेला आहे, खिसून घेतलेला आहे गूळ. तो घालून मिक्सरला सगळं फिरवून घ्यायचं आहे. आता मिक्सरला सगळं फिरवून घेतलं, एकजीव पण झालेला आहे. आता आपण यात 2 चमचे फुटाण्याचा कूट घालायचा आहे. पारंपरिक पद्धतीने आपण बनवणार आहे ना. आता यात सुंठ पावडर आहे 1 चमचा, ती पण घालायची आहे. आणि खोबऱ्याचा खीस आहे, सुक्या खोबऱ्याचा खीस करून घेतलाय, तो पण घालून घेतलाय. 2 चमचे तूप घालायचं आहे. खूपच मस्त लागतं हे मलिदा आणि आंब्याचा रस, मस्त कॉम्बिनेशन आहे. सगळं चांगलं मिक्स करून घेतलंय. आता मलिदा आपला तयार झालेला आहे, आंब्याचा रस पण तयार आहे. दोन्ही मिळून खा आणि एन्जॉय करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.